जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे। पीक विमा बीडमधील आपण सविस्तर अपडेट्स इकडे कव्हर करणार आहोत। बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इकडे मागणी केलेली आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांचा विमा तत्काळ वितरित करण्याचे आदेश द्यावेत अशी ती मागणी आहे। कशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पॉईंट टू पॉईंट कव्हर करते। शेती क्षेत्रातील असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, कशा प्रकारची माहिती आहे, पंकजा मुंडे इकडे काय म्हणालेले आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होऊ शकतो, पॉईंट टू पॉईंट आपण इकडे कव्हर करणार आहोत। या ठिकाणी इकडे आपण पाहाल तर त्यांनी 2 ट्विट केलेले आहेत। यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपन्यांनी थकवण्याचे कारण काय, नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणीचा सामना करत असताना त्यांचा विमा थांबवणे हे 100% अयोग्य आहे असे त्यांनी इकडे त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये इकडे स्पष्ट केलेले। आणि त्यानंतर त्या इकडे विमा कंपनीला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी तत्काळ आदेश देऊन विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात त्वरित वर्ग करण्यास सांगावे ही मागणी इकडे केलेली आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही सविस्तर मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि त्याच्या अपडेट्स आपण इकडे कव्हर केलेले आहे। परंतु आता ही मागणी मुख्यमंत्र्यांकडून केव्हा इकडे मान्य होईल आणि शेतकऱ्यांना केव्हा लाभ मिळेल हे इकडे आता पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तुर्तास जे अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जेणेकरून आपल्याला देखील संपूर्ण मागणी येथे समजून येईल। इतर अपडेट्स पाहायचे असतील तर प्लेलिस्टला व्हिजिट द्या, तिथे आपल्याला वेळोवेळी असेच जे आपण अपडेट्स कव्हर करतोय ते तिकडे प्राप्त होतील। ठीक आहे, इतर जे उर्वरित बांधव आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा हे सविस्तर समजून येईल। आशा करतो पुढे आपण नक्की भेटूया। जय हिंद।